प्रभाग क्रमांक 14 मोगलवाडी काटरंग परिसरात सामाजिक काम करणारे युवा नेतृत्व दिनेश अप्पा जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन खासदार बारणे यांच्या हस्ते करण्यात आले आहे। दिनेश जाधव या परिसरात खूप चांगलं काम करत आहेत आणि पुढेही करतील असा विश्वास बारणे यांनी यावेळी व्यक्त केला। दिनेश जाधव याच्या कार्यालयाचं उद्घाटन आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होते। या परिसरामध्ये दिनेश जाधव गेले अनेक वर्ष काम करतोय आणि चांगलं काम करणारा एक युवा सहकारी म्हणून या परिसरामध्ये काम करतोय। आपण पाहिलं असेल की या संपूर्ण परिसरामध्ये मी स्वतः स्थानिक आमदार महेंद्रशेठ थोरवे त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे माझे सगळे सहकारी या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात। खोपोलीसारख्या शहरामध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये विकासात्मक काम करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून चांगल्या पद्धतीने होत आहे। मला खात्री आहे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक एक कार्यकर्ता आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि त्या कार्यकर्त्याला बळ देणं, ताकद देणं, शेवट पक्ष संघटनेमध्ये वार्ड रचना झाल्यानंतर रिझर्वेशन झाल्यानंतर कोणत्या प्रकारचं रिझर्वेशन पडेल आणि त्या दृष्टिकोनातून पुढच्या गोष्टी खरं तर बोलता येतील। परंतु दिनेश जाधव एक चांगला कार्यकर्ता या परिसरामध्ये काम करतोय आणि त्याच्या कार्यालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते आज या ठिकाणी संपन्न झाले। प्रत्येक कार्यकर्त्याला या परिसरामध्ये काम करणाऱ्या शिवसेनेच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना माझ्या शुभेच्छा राहतात। दिनेश एक चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये काम करतोय, जनमानसाच्या बरोबर राहून त्याचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवणं अशा प्रकारचं काम करतोय, म्हणून माझ्या शुभेच्छा सातत्यानं त्याच्याबरोबर राहतील। यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोगलवाडी परिसरातील महिला व तरुणांची मोठी गर्दी होती। खासदार श्रीरंग अप्पा बारणे आणि आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक म्हणून दिनेश जाधव यांची ओळख आहे। मोगलवाडी परिसरात गेली 13 वर्षांपासून सामाजिक काम करीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, रुग्णांना मदत, तरुणांना बळ देतात, त्यामुळे त्यांच्या पाठीशी लोकांचा जनआधार आहे। नव्याने सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयातून सर्वसामान्यांची अधिक मदत करणार असून जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने नगरपालिकेची निवडणूक लढणार आणि जिंकणारच असा विश्वास दिनेश अप्पा जाधव यांनी बोलताना व्यक्त केला आहे। गेली 13-14 वर्ष आपण ह्या सामान्य कार्य जे समाजसेवा करतोय त्याच्यामधून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण हे सामाजिक कार्य चालू एवढे 13-14 वर्ष सर्व म्हणजे कोरोना असो, विशालवाडी असो, कुणाची गरिबाची मदत असो, हॉस्पिटल असो, त्याच्या माध्यमातून आपण आपल्या माध्यमातून छोटी मोठी समाजसेवा करत असतो। समाजसेवा करत असताना प्रत्येक सर्वांचे लाभलेले आपल्याला आशीर्वाद त्याच्या माध्यमातून हा आपला सर्व आपण जनसंपर्क कार्यालय उभा केलेला आहे। हा जनसंपर्क कार्यालयामधून ज्या लोकांचे काही अडी अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील, त्यांचे आपण ते त्यांचं या ठिकाणी बसून आपण त्यांना एक आपला माणूस, एक आपला हक्काचा माणूस म्हणून आपण त्यांच्या पाठीशी नेहमी सदैव राहू। मी आता आदरणीय पहिले खासदार साहेब आहेत, ते माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ते प्रेम ठेवून या ठिकाणी आलेले। दुसरी गोष्ट कर्जत खालापूरचे आमदार आहेत, आमदार साहेबांसाठी मी गेली 13-14 वर्ष प्रामाणिक त्यांचं काम करतो, निष्ठावंत त्यांच्यासाठी मी जेवढं मनापासून जेवढं व्हायचं तेवढं त्यांच्यासाठी काम करतो। आणि गेली माझी सर्व मुलं असतील, माझ्यावर प्रेम करणारे असेल, आता माझे मोठे बंधू सनीबाई इंगले हे माझ्या प्रेमासाठी कल्याणला त्यांचा वेळ काढून सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत। म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर खूप जणांचं प्रेम आहे, म्हणून आपण हा एवढा मोठा जनसंपर्क कार्यालयाचं ओपनिंग केलेले आहेत। आणि भविष्य काळामध्ये आपल्याला नगरसेवक बनायचं आहे, पण ते सर्वांच्या आशीर्वादाने आपण बनणार आहे। कुठल्या राजकीय पुढाऱ्याचा आपल्यावर आशीर्वाद तर आहेच, पण आपल्यावर जनतेचं प्रेम आपल्यावर आहे, लोकांचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे आपण 100% नगरपालिका लढवणार आणि निवडून पण येणार। ओके, थँक्यू। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46 रायगड, खोपोली।